हॅलो फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाउज स्पेशली जी नवीन शिकताय त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। बघा, आज बऱ्यापैकी ब्लाउज आपण शिकतो, क्लास पूर्ण होऊन जातो, पण ब्लाउज मध्ये जे चुका होतात छोट्या छोट्या, जसे की शोल्डर उतरणं आणि स्पेशल जे आहे की माप कशी घ्यायची आहेत जर आपल्याकडे ब्लाउज नाहीये, किंवा मग मेजरमेंट वरून आपल्याला काहींना ब्लाउज मेजरमेंट वरून घ्यायचे बॉडीनुसार, तर आपल्याला टक्स पॉइंट माहिती नसतो आणि नेमकी कुठल्या साईडला कुठली आपल्याला कटोरी घ्यायची हे लक्षात येत नाही। तर आज आपण हे सुद्धा शिकणार आहोत आणि डायरेक्टली कुठल्याही प्रकारची ब्लाउज मध्ये चूक होणार नाही। नेमकं शोल्डर कशामुळे उतरतं, त्यानंतर काखेत का फुगा येतोय, जे आपल्या ब्लाउज मध्ये कटोरी ब्लाउज मध्ये चुका होत आहे, स्पेशली आजचा व्हिडिओ आपण यासाठी पाहणार आहोत। तर इथे मी एक कटोरी ब्लाउज घेतलंय, नजरेसमोर तुम्हाला एक फक्त लक्षात यावं यासाठी, आणि एक साधा कार्डशीट पेपर घेतलाय। कार्डशीट पेपर नसेल साधा तुम्ही न्यूजपेपर घेतला शिकण्यासाठी तरी सुद्धा इथे चालणार आहे। तर इथे आपण ब्लाउज घेतलाय। पहिली जी उंचीसाठी एक गोष्ट सांगेन, जर यात तुमची चुकी होत असेल, ज्यांची होते स्पेशली त्यांच्यासाठी, आणि ज्यांना बऱ्यापैकी इथं ब्लाउज मधलं आणि जरी अजून शिकायचंय त्यांच्यासाठी। तर बघा, आधी तर आपल्याला बेसिक एक गोष्ट, तुम्हाला ब्लाउजचं पाठीमागचं पार्ट काढायचं आहे तर घडी डबल घालायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला उंचीचं मेजरमेंट घ्यायचंय। तर बघा, पाठीमागच्या पार्टला बऱ्याच वेळेला होतं काय, पाठीमागून एखाद्या वेळेस ब्लाउज जे ते आपलं उचकतं। तर याची मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन। आधी आपण ब्लाउजची उंची पाहूया। ब्लाउजची उंची आपल्याला कशी मोजतो आपण, तर बघा, अगदी ब्लाउज आपण खेचायचं नाही, टेप सरळ घ्यायचा आहे आणि फक्त आपल्याला उंचीवर ठेवायचंय। तर साधारण बघा, या पॉइंटला उंची जी आहे ते ब्लाउजची आपली 12.5 इथे तयार दाखवतेय, 12.5 तयार आहे। कटोरी ब्लाउज साठी सांगतोय मी फक्त, इथे आपण उंची जी आहे 12.5 आहे, तर त्यावरती आपण एक पॉइंट द्यायचा आहे। यात घ्यायचं आपण 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजेच की 13.5 इंचावरती आपण 1 इंच यात एक्स्ट्रा घेतोय। पाठीमागच्या साईडचं उचकण्याचं एक स्पेशल कारण मी तुम्हाला सांगेन। उंची जर तुमची इथे कमी असेल 1 ते, त्यानंतर जी आपण हे पाठीमागचे इथे टक्स टाकतो, जे आपण टक्स टाकतो ते टक्सचे जे पॉइंट आहेत, आपण टक्स हे घेताना इथे आपण साधारण अर्धा इंचाचा आपण इथे एक्स्ट्रा घेतलं। या पॉइंट पर्यंत घेताना अगदी किंचितशी आपण तिरकशी इथे टक्स टाकायची राहतात, जसं की आपण या पॉइंटने इथे लावून घेतले। तर याला आपण पूर्ण कटिंग वाईजच पाहूया। तर इथे आपण उंचीचं इथे मेजरमेंट मी टाकून घेतलंय। तर बघा, आता इथे आपल्याला गळ्यानुसार मी तुम्हाला सांगेन, शोल्डर साठी शोल्डर आपल्याला गळा सुद्धा डीप हवाय आणि इथे शोल्डर सुद्धा आपल्याला इथे उतरायला नकोय। तर बघा, डीप गळ्यासाठी सुरुवात जी करायची आपल्याला शोल्डरची ती करतोय आपण इथे 4.5 इंचावरती। पूर्ण डीप गळा मी 4.5 इथे शोल्डर घेतलंय। मुंड्याची उंची आता चेस्ट वाईज इथे माझं 32 इंचाचं ब्लाउज आहे, तर मुंड्याची उंची आपल्याला 32 साईज साठी आपण घेतो इथे 6 इंचावरती। तर बघा, आता आपण 6 मुंड्याची उंची घेतली आहे। डीप गळा आपला इथे असणार आहे 10.5 इंचाचा। याला मी कुठल्याही प्रकारचा नॉड वगैरे न लावता 4.5चा आपण इथे शोल्डर घेतलंय। त्यानंतर मी 10.5चा इथे आपला डीप गळा असणार आहे। बघा, 10.5चा डीप गळा घेतलाय। आता बघा, 4.5चा शोल्डर झाल्यानंतर गळ्याचा घेरा आपल्याला घ्यायचा इथे। बघा, इथे मी 1.5 आणि जस्ट 2 लाईन टेपच्या 2.25 इंचाचा आपण इथे घेतोय गळ्याचा घेरा। 2.25चा आपण इथे गळ्याचा घेरा घेतोय। चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे 8, चौथा पार्ट 1.32चा, या 1.5 इंचाची मार्किंग। आता बघा, डीप गळ्यासाठी याच पॉइंट मध्ये पाठीमागच्या पार्ट साठी स्पेशली सांगते मी तुम्हाला, एक तर शोल्डर उतरण्याचं कारण आणि दुसरं जे तुमचं इथे पाठीमागच्या साईडला फुगा येतो, त्या 2 गोष्टी आपण आता या पॉइंट मध्ये बघतोय। तर जसं की मी डीप गळा घेतलाय 10.5चा, 4.5चा शोल्डर घेतलंय। खाली तुम्हाला हवं तर इथे आपण पसरट गळा, इथे मी 2.25 इंचाचा घेरा घेतलाय, खाली मी 3 इंचाचा घेरा घेते। आता इथे आपण हवं तर तुम्ही गोलगळा हवाय तर या पद्धतीने आपण गोलाई घ्यायची आहे। तर बघा, आता गळ्याचं आपलं मेजरमेंट झाल्यानंतर आता हा जो आपला मुंड्याचा पार्ट आहे इथे फुगा पाठीमागच्या पार्टला येतो, हा जो पार्ट आहे इथे मी आपण सरळ घेतलाय।
तर याला सरळ न घेता आपल्याला बघा या पॉइंट पासून अर्धा इंच घ्यायचं आहे आत, आणि ही जी लाईन ड्रॉ केली हिला आपल्याला घ्यायची तिरकशी आतच्या साईडने अर्धा इंच. शोल्डर मध्ये कमी जास्त करायचं नाही, फक्त अर्धा इंच मी आत घेतलंय या पॉइंटला अर्धा इंच आत घेतलंय, आणि या पॉइंट पासून आता गोलाई द्यायची आपल्याला. बघा या पॉइंट पासून आपण जी गोलाई आहे ती देतोय 1.5 इंचावरती. आता याची जी कटिंग आहे आपल्याला या पॉइंट पासून फिक्स वाला जो पॉइंट आहे त्या पॉइंटला पूर्ण लाईन ड्रॉ करायची आहे आतल्या हाताने. आणि कटिंग जे आपण करणार आहे ती जिथे मी ही लाईन ड्रॉ केली पूर्णपणे कटिंग वाला पार्ट आपला हाच असणार आहे. एक्स्ट्रा यात आपल्याला कुठल्याही प्रकारचा कापड घ्यायचं नाहीये, जेणेकरून पाठीमागच्या साईडला फुगा किंवा मग सुनी पडणार नाही. गळा पूर्णपणे डीप आहे. त्यानंतर शोल्डरचं जे मेजरमेंट आहे ते शोल्डरचा आपण इथे पार्ट घेरा घेतलाय. शोल्डर मध्ये कमी करायचं नाही, खाली मी ते पसरट घेतलंय. त्यानंतर दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला हा गोंधळ होतो की मग या पद्धतीने शोल्डर घेतल्यानंतर शिलाई आपण कुठे घ्यायला पाहिजे जेणेकरून आपलं शोल्डर जे आहे ते डाऊन होणार नाही. तर बघा पूर्णपणे गळा आपला जेव्हा डीप होतो, गळा डीप राहतो तेव्हा हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे शोल्डरला आपल्या बाहेरच्या साईडला हा जो आपला शोल्डरचा पार्ट आहे तो येतो. त्यामुळे डाऊन करताना याला या पॉइंटला अर्धा इंच इथे अर्धा घ्यायचा आपल्याला. सुरुवात करताना या पॉइंटने तिरकशी आपल्याला शिलाई लावायची. बघा या पद्धतीने शिलाई आपली या पद्धतीने यायला हवी, जेणेकरून शोल्डर मध्ये आपलं हे बरोबर येईल. तर बघा हे पाठीमागचा पार्ट गळा झाला. त्यानंतर जो तुमचा कमरघेर आहे, आता पाठीमागच्या टक्ससाठी सांगेन. आता जे कमरघेर आहे आपला आता 28 इंचाचा कमरघेर आहे, तर 7 याचा चौथा पार्ट येईल. आता बघा बऱ्याच वेळेला आपण एक्स्ट्रा जे टक्ससाठी आहे याच्यात तुम्ही वेगळं मेजरमेंट घेत नाही, तसं ते घ्यायला हवं. तर इथे मी 7 आपण कमरेचा चौथा पार्ट टाकलाय. 28 आहे तर आपण 7 टाकलाय. यात परत मी 1.5 इंचाची मार्जिन टाकते, जी आपल्याला साईडला मार्जिन हवी ते आपण 1.5 इंच घेतले, आणि परत यात मी घेते 1 इंच एक्स्ट्रा. आता लक्षात घ्या 1 इंच एक्स्ट्रा मी का घेतेय, 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलंय जेणेकरून पाठीमागे जे आपण टक्स टाकतो ते आपले व्यवस्थित इथे पाठीच्या साईडला हे व्यवस्थित जे आहे ते दाबून व्यवस्थित इथे बसतात, कापड व्यवस्थित सेट होतो आणि तो उचकत नाही, किंवा मग कापड जो आहे तो पाठीमागचा गळा जेव्हा आपण डीप घेतो तेव्हा पाठीमागून कमरेचा पार्ट जो आहे तो अगदी कापड इथे व्यवस्थित दिसतो. बऱ्याच वेळा डीप गळा घेतल्यानंतर ब्लाऊज जे ते सारखं उचकल्यासारखं किंवा मग पाठीमागच्या साईडने ते वरती जातं. तर अशा वेळेला जे आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतलंय, तर बंद बाजूपासून इथे एक 4 इंचावरती या पॉइंट पासून जो 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलाय त्यात आपल्याला अर्धा इंचाचा टक्स, अर्धा इंच इथून सुरू करायचंय. उभा टक्स घ्यायचा एक साधारण 1.5 इंचावरती. 3.5 का, गळा डीप आहे त्यामुळे आपल्याला गळ्याच्या साईडने व्यवस्थित इथे टक्स घ्यायचाय. तर बघा या पद्धतीने. तर हे झालं पाठीमागच्या पार्टसाठी. हा पाठीमागचा पार्ट आपण कट करून पाहूया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण गळ्याची कटिंग कशी करायला हवी. तर इथे आपण पाठीमागच्या पार्टची कटिंग केली आहे. बघा या पद्धतीने डबल घडी घालून आपल्याला हे कट करायचं, जेणेकरून पूर्ण पाठीमागचा पार्ट आपला इथे रेडी होईल. तर बघा या पद्धतीने पाठीमागचा पार्ट झालाय. आता बघा पाठीमागचा पार्ट झाल्यानंतर फ्रंट पार्ट मध्ये तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, कटोरीसाठी हा आपला आता मी इथे हुक वाला पार्ट घेतलाय. डाव्या साईडला आपण हुक लावतो, हुकचा पार्ट घेतलाय. आता याचं मेजरमेंट घेताना कटोरीसाठी स्पेशली, तर बघा आता उंची आपली आहे इथे 12.5. 12.5 वरती एक पॉइंट देते, 1 इंच एक्स्ट्रा घेतलाय म्हणजे की 13.5 इंचावरती. तर आता हे झाल्यानंतर तर बघा आता इथे आपण शोल्डर पाठीमागच्या साईडला 4.5 घेतले, फ्रंटला पण आपल्याला 4.5 घ्यायचंय. गळ्याचा घेरा 1.25 इंचावरती. आता बघा आता पुढच्या साईडला ब्लाऊज वरून एक गोष्ट सांगेन, कुठल्याही साईज साठी आपण आता चेस्ट पॉइंट आधी ठरवायचा असतो, जो की जिथे आपली कटोरी आणि साईड पट्टी मॅच झाली त्या पॉइंट पर्यंत, तर जिथे आपला टक्स लागतो या पॉइंट पर्यंत. तर याची गोष्ट बघा, शोल्डर पासून हे जे आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय
तर बघा आता हे तयार एक 10 येईल. प्रत्येक ब्लाऊजवरून तुम्ही माप बघून एक गोष्ट लक्षात येईल. आता याची उंची कमी आहे तर हे येते आपलं 10 इंचावरती तयार. जर तुमचं ब्लाऊजचे साधारण 14 14.5 एवढी जर उंची असेल तर हे तुम्हाला तयार दाखवेल 11 इंचावरती. इथे 11 वरती दाखवेल. बऱ्याच जणांची ब्लाऊजची उंची जर अधिक आपण जर बघितली तर तुमची 11.5 जर असेल तर हा पॉइंट तुम्हाला दाखवेल इथे 9.5 इंचावरती. तर याच्यावाले 9.5, 10.5, 11.5 आणि इथे लास्ट 12, फक्त 12. जर तुमची 14 14.5 ब्लाऊजची उंची असेल तर हा टक्स पॉइंट जातो आपला 12 इंचापर्यंत. तर हे जे 3 मेजरमेंट आहे हे आहे आपले कटोरी ब्लाऊजचे टक्स विषयी. टक्स पॉइंट जे आहे जिथे आपली कटोरी लागते याची उंची यानुसार घेतली जाते. आता बघा इथे जर ब्लाऊज जर मला तयार मेजरमेंट हे 10 वरती भेटतंय तर पेपरावरती मला किंवा मग कापडावरती जर आपल्याला मेजरमेंट टाकायचंय तर शोल्डर पासून स्ट्रेट याचं मेजरमेंट टाकायचंय आपल्याला 11 इंचावरती. 10 तयार आहे, 11 घ्यायचंय जेणेकरून अर्धा इंच आपलं इथे शिलाईमध्ये जाईल. त्याच्यासाठी टाकताना आपल्याला याला 11 इंचावरती टाकायचंय. बॉडीवरून मेजरमेंट घेताना एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. हा जो कटोरीचा आपण टक्स पॉइंट टाकतो हा बॉडीच्या मेजरमेंट वरून जर तुमची उंची जास्त असेल किंवा कमी असेल तर फिक्स हा येतो आपला 9.5 इंचावरती. त्यानंतर जर उंची जास्त असेल तर मग येतो हा 10.5 इंचावरती कटोरीचा टक्स पॉइंट. आता हा जो टक्स आपण कटोरीला टाकलाय याचं मेजरमेंट हा आपला हुकवाला पार्ट आहे. याचा या पॉइंट पासूनचा आता हुक म्हटलं म्हणजे आतल्या साईडने आपण पट्टी फोल्ड केली आहे. या पॉइंटला याला बघा आता बरोबर इथे माझा टक्स आहे इथे टाकलेला तर बरोबर हे मेजरमेंट येते 2 इंचावरती. त्या पॉइंटने जर तुम्ही बघाल तर हे दाखवेल तुम्हाला 3 इंचावरती जिथे आपली की आय पट्टी लागते. तर एवढंच आपल्याला कटोरीचं इथे टक्स टाकायचंय आणि हा आपला कटोरीचा झाला उंचीचा पॉइंट. आता बघा हे झाल्यानंतर पुढची जी मुंडेची उंची आहे ती आधी आपण टाकून घेऊया जेणेकरून पूर्ण जी आकृती आपण तयार केल्यानंतर तुमचं लक्षात येईल की आपल्याला मेजरमेंट ही कशी घ्यायची आहे. तर एक 6 इंचावरती मी 6 इंचावरती इथे मुंडेची उंची घेतली आहे. परत इथून चेस्टचा आपण चौथा पार्ट टाकतोय आणि यात 1.5 इंचची मार्जिन. आता बघा पाठीमागचं तुम्ही तुम्हाला शोल्डरचा जो पॉइंट इथे डाऊन होतो शोल्डर त्याचं एक गोष्ट सांगितली. आता हा माझा पुढचा गळा जिथे की मी असा पानगळाचा एक आकार इथे दिलाय. तुम्ही साधा गोल जरी घेत असाल तर त्यात एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन. जिथे की आपली कटोरी आणि साईड पट्टी जॉईंट होते याचं तयार जी मेजरमेंट आहे इथे माझं 4 दाखवते. तुमचं 4 आणि जर उंची जास्त असेल तर मग तयार 4.5 एवढंच यायला हवे. तर इथेच तुमचं मेजरमेंटचं 5 येत आहे कटोरीचं आणि गळा या पॉइंट पासून मग अजून तुमची खाली इथे कटोरी लागते. तर होईल काय हे जे शोल्डर आहे हे आपलं डाऊन व्हायला सुरुवात होतं. त्याच्यामुळे याचं मेजरमेंट घेताना मग टाकायचं कसं आहे तर आधी तर तुम्ही एक जिथे मी तुम्हाला कटोरी साईड पट्टी जॉईन करायचं मेजरमेंट तिथेच तुम्ही फिक्स 1.5 वरती द्या. हा मी 0.2 दिलाय 5 वरती. त्यानंतर माझा जो पुढचा गळा आहे तो आहे इथे 6 इंचाचा. आता हा पॉइंट दिलाय तर हा काय काम करणार आहे इथे आपण एक बॉक्स बनवून घेऊया आधी. इथे मी घेरा वाढवला नाही जेवढं आपला इथे उंची आहे सेम तेवढी ठेवायची आणि हा जो पॉइंट दिला या पॉइंट पासून देऊन घ्यायची आपल्याला गोलाई. गळ्याचा आकार आपल्याला 5 या पॉइंट पासून द्यायचा आहे जसं की मी या पॉइंटला दिलाय. आता बघा या पॉइंटला आपण गळ्याचा घेरा टाकला त्यानंतर आपण कटोरीचं मेजरमेंट घ्यायचंय. आता बघा या पॉइंटला कटोरी आहे आपली 5 इंचाची. 5 इंचाची कटोरी आहे तर बस इथे मेजरमेंट टाकायचं आपल्याला 5 इंचावरती. जी आपल्याला तयार कटोरी आहे त्याचं मेजरमेंट टाकायचंय. त्यानंतर आपण कटोरीला वाढवणार आहोत. तर मी 5 वरती एक पॉइंट दिलाय. आता बघा साईड पट्टीचा घेरा आता याला बाहेरून टाकताना आपल्याला 1 इंच घ्यायचंय. इथे मी 1 इंच घेतलंय आणि आतल्या साईडला आपल्याला 1 इंच 2 इंचाचा आपण साईड पट्टीचा घेरा घेतलाय आणि याला देताना आपल्याला पूर्णपणे आतल्या साईडने घ्यायची गोलाई फिक्स वाल्या पॉइंट पर्यंत. त्यानंतर आता हे जे 3 पॉइंट इथे तयार झाले आपल्याला या पद्धतीने तर ही आपली इथे अजून वाढीव कटोरीला आपल्याला वाढवायची पण आहे तशी मी इथे ठेवली आहे. त्यानंतर आता
या पॉइंट पासून इथे आपल्याला अर्धा इंच आत घ्यायचं याला तिरकसचं, आणि हा जो पॉइंट येतो इथे मॅच करायचा. तर बघा आता याच्यात जे तयार झालंय ते आपलं साईड पट्टी कटोरी आपल्याला वाढवायची आहे. साईड पट्टी आपली इथे रेडी झाली. जसं की पाठीमागच्या पार्टला आपण पाहिलं, शिलाई आपल्याला याच पद्धतीने शोल्डरला लावायची आहे, जेणेकरून शोल्डर जे आहे ते आपले इथे डाऊन होणार नाही. तर बघा आता कटोरीचा जो पार्ट आहे, कटोरी आपण आता हिला वाढवणार आहोत. तर या कटोरीला आपण आहे तशी कट करून घेऊया. जिथे मी लाईन ड्रॉ केली कट आपण तोच पॉइंट करतोय. तर बघा गळ्याचं पार्ट आपण इथे कटिंग करून घेऊया. तर बघा साईड पट्टी आपली इथे तयार आहे. साईड पट्टी तयार आहे. योग पट्टी आपण इथे खालीच ड्रॉ करून घेऊया, पण त्याआधी मेन जी आहे ती कटोरी. तर बघा कटोरीला मी आता बरेचसे आधीचे जे व्हिडिओ आहेत ते मी डायरेक्टलीच इथे तुम्हाला कापडावरती आपण कशी कट करायची आधीच आपण यासाठी 2.5 इंच एक्स्ट्रा घेऊन घेतो. कटोरीचे 3-4 प्रकारे जसे ज्या पद्धतीने आपल्याला वाढवायची आपण त्या पद्धतीने वाढवू शकतो. तर मी आहे अशी या पद्धतीने इथे ड्रॉ करून घेते आधी, मग तुम्हाला सांगते की आपल्याला वाढवायची कशी आहे. तर बघा आहे तशी आपण हिला ड्रॉ करून घेतली. आता बघा यात फक्त आधी तर आपण 5 आपली कटोरी आहे, तर याचा आपण आधी सेंट्रल पॉइंट काढून घ्यायचा, जो की आपला येईल 2.5 इंचावरती. 2.5 या पॉइंट पासून जिथे की आपला टक्स लागतो खाली इथे आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय टक्ससाठी. आता उभा टक्स या पॉइंट पासून आपला असणारे फक्त 2 इंचाचा, लक्षात घ्या 2 इंचाचा अर्धा इंच आत गेलाय कटोरीमध्ये, आणि सरळ आपला इथे उभा टक्स असणारे कटोरीचा. आता हा झाला उभा टक्स. त्यानंतर आता बघा या पॉइंट पासून आपण 1.25 इंच, 1 आणि जस्ट 2 लाईन टेपच्या या पॉइंट पासून सुद्धा आपल्याला 1.25 इंच वाढवलंय दोघे साईडने. आता बघा हे झाल्यानंतर हा जो आपला गळ्याचा पार्ट आहे, गळा आपला एवढाच असायला हवा, यानुसार आपल्याला जास्त वाढवायचा नाही. फक्त शिलाईसाठी आता इथे फक्त आपल्याला शिलाईला कापड एक्स्ट्रा लागेल, त्याच्यामुळे या पॉइंटने अर्धा इंच आणि या पॉइंटने अर्धा इंच आपल्याला फक्त मेजरमेंट वाढवायचंय, जेणेकरून शिलाईत आपल्याला कापड जो आहे तो भेटणार आहे. नाही तर कटोरी आपली ही 5 इंचाची आहे. फक्त आपण इथे गळ्याच्या पॉइंटने जे आहे ते शिलाईसाठी आपण अर्धा इंच वाढवून घेतले. आता यात महत्वाचं काम, दोघे टोकं आहे तशी न ठेवता आपल्याला या पॉइंट पासून एक अर्धा इंच आत घ्यायचंय, आणि जिथे की आपण 1.25 इंच वाढवलं तो आपला आडवा टक्स असणार आहे. या पॉइंट पासून 1.25 इंच आणि या पॉइंट पासून 1.25 इंच, आणि हा पॉइंट इकडे मॅच करायचा आहे. तर बघा आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की जे आपण वाढवलं तेच आपण टक्स आडवा टक्स टाकून घेतलं, तर मग शिलाईसाठी मेजरमेंट जेव्हा आपण इथे अर्धा इंच आत घेतो तेव्हा जो कटोरीचा जो घेरा आहे तो 1 इंचने वाढून जातो. त्यामुळे आपल्याला शिलाईसाठी कापड तिथे भेटतोय. आडवा टक्स आपल्याला याच पद्धतीने टाकायचा आहे. तर बघा आता आपण इथे कटोरी जी आहे हा आपला पूर्णपणे कटिंगचा भाग असणार आहे. एवढी आपली इथे आता ही कटोरी आहे. तर कटोरी सुद्धा आपली तयार झाली आहे. कटोरी रेडी झाली आहे. तर त्यानंतर ते कट करायची योगपट्टी. तर योगपट्टीचं मेजरमेंट आपण कसं घेणार आहे, तर बघा जसं की मी आधीच तुम्हाला म्हटले, आपण 10 आपली ब्लाउज वरून पहिला आपण 10 आपली इथे साईड पट्टी तयार आहे ब्लाउज वरती. त्यानंतर 12.5ची आपली उंची आहे. तर आपली सोपी पद्धत इथे बघा 10, त्यानंतर 11, 12 आणि 12.5 2.5 इंचाची आपली असणारी इथे योगपट्टी. बघा जिथे की माझा पॉइंट आपण उंचीचा टाकला आहे ही आपली तयार आहे. पण मग यात आपल्याला वाढवायचं शिलाईसाठी. तर मग शिलाईसाठी मेजरमेंट कसं वाढवायचंय, तर खालून आपण 1 इंच वाढवून घ्यायचंय डायरेक्ट.
अर्धा इंच आपला कटोरीच्या पॉइंट पासून आणि खाली पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच हवंय. तर मग मी तर आपण 1 इंच वाढवून घेतलंय. त्यानंतर इथे कमरेचा चौथा पार्ट 7-28 इंचाचा आपल्या इथे कमर घेर आहे. तर 7 याचा चौथा पार्ट येईल आणि परत यात खाली जी आहे ते आपल्याला घ्यायची 2 इंचची मार्जिन. आता इथे कटोरी म्हणजे ड्रॉ झाली आहे, पण आपल्याला इथे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय या पॉइंटला. आणि हा जो पॉइंट आहे तो इथे सरळ आपण ड्रॉ करायचा आहे 2 इंच एक्स्ट्रा घेऊन. 2 इंच एक्स्ट्रा घेतलंय. त्यानंतर आता बघा जिथे मी तुम्हाला आधी सांगितलं की आपला कटोरी जॉईंट होते 2 किंवा 2.5 या पॉइंट पासून, तर इथे मेजरमेंट आपल्याला घेऊन घ्यायचंय आणि थोडंसं तिरकसचा आपल्याला इथे आकार द्यायचा आहे योगपट्टीसाठी. तर बघा हा आपला फिटिंगवाला पॉइंट आहे. तर याला आपल्याला थोडं तिरकसचं आपण इथे परत वरती या पॉइंट पर्यंत आणि इथे मॅच करायचंय. तर बघा या पद्धतीने. तर या पद्धतीने आकार देण्याचं कारण एवढंच की बघा ही जी आपली कटोरी इथे एक फुगा तयार होऊन जातो या पॉइंटला, आणि हा जो आकार आहे स्ट्रेट जर तुम्ही दिला तर इथे एक पूर्ण जो पार्ट आहे योगपट्टीचा तो फुललेला येईल. त्यामुळे याचा जो आकार आहे तो या पद्धतीने खाली थोडंसं निमुळता घेऊन मग आपल्याला इथे मॅच करायचा आहे. जसं की मी इथे योगपट्टी ड्रॉ केली आहे. तर हा जो योगपट्टीचा पार्ट आहे हा आपला पूर्ण या पद्धतीने कट करायचा आहे. अर्धा इंच आपल्याला आत घ्यायचंय आणि याला तिरकसं आपल्याला कट करायचंय. तर आता इथे जो पार्ट तयार आहे आधी आपण या पार्टची इथे कटिंग करून घेऊया. आपली साईड पट्टी इथे तयार आहे. साईड पट्टी तयार झाल्यानंतर आधी आपण इथे कटोरीची कटिंग करून घेऊया. तर बघा इथे आपण कटोरी, साईड पट्टी आणि जो माझा पार्ट इथे कटोरी ड्रॉ झाला होता, मी वेगळी तीच कटोरी साईड पट्टी ठेवून आपण कट करून घेतली. तर बघा साईड पट्टी तयार आहे, कटोरी रेडी झाली. इथे पाठीमागच्या पार्टमध्ये काय काय चुका होता त्या आपण इथे ड्रॉ करून कट केले. तर बघा जे नवीन शिकते त्यांच्यासाठी आणि ज्यांना बऱ्यापैकी ब्लाऊज येते त्यांच्यासाठी, ब्लाऊजमध्ये होतं काय, कटोरी ब्लाऊजमध्ये आपलं शिकलं जातं, पण बऱ्याच वेळेला हे छोटी छोटी चुका ज्या आहेत त्या होत राहतात. तर बारकाईने जे जे छोट्या गोष्टी मी इथे तुम्हाला सांगितलंय कटोरी ब्लाऊज विषयीच्या त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आणि त्यानुसार इथे कटिंग करायची आहे. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की पेपरावर जी आपण कटिंग केली परत कापडावर कटिंग करताना काही वेगळा यात फरक पडणार आहे का? तर कुठलाहीच फरक पडणार नाहीये. जसं आपण इथे पेपरावरती ड्रॉ केलंय, डायरेक्टली तुम्ही कापडावर ड्रॉ केलं तरी सुद्धा इथे चालणार आहे. आणि जे छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात घ्यायच्या आणि त्यानुसार आपण ब्लाऊज इथे स्टिच करायचंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे आपण गोंधळ होतो तो आपण इथे ब्लाऊजमध्ये पाहिला. पुढचा जो व्हिडिओ आहे तो डायरेक्टली आपण इथे स्टिचिंगचा बघतोय, कटोरी ब्लाऊजचा, ज्याची की आपण कटिंग आणि स्टिचिंग दोघंही पाहणार आहोत. जेणेकरून जो मी इथे टक्स टाकलाय, जशी मी इथे कटोरी तुम्हाला ड्रॉ करून दाखवली त्यानुसार इथे माझा टक्स कसा लागणार आहे, यानुसार त्याचं मेजरमेंट येणार आहे की नाही, हे जे सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला आज सांगितल्या त्या डायरेक्टली प्रॅक्टिकली आपण ब्लाऊजवर यात पाहणार आहोत. या व्हिडिओचे तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.